श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात? तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण चपातीचे चार्जेस किती घेतो आणि आपण चपाती कशी बनवतो। तर सर्वप्रथम मी गोळे तयार करून घेते वेगवेगळे, जेवढ्या चपात्या आहेत तेवढ्या। त्याच्यानंतर असं लाटून घेते, मस्त असं तेल लावते आणि ही 3 पुडाची चपाती असते, त्याच्या सॉफ्ट पण राहते। आणि एक दोन दादांनी पण ताईंनी पण विचारलं होतं की ताई चपाती जी आहे ती मशीनमध्ये असते का? तर नाही, चपाती मशीनमध्ये पण नसते आणि फक्त लाटून आणि भाजून सुद्धा मी देत नाही। प्रॉपर त्याला तेल लावून फोल्ड करून व्यवस्थित चपाती मी तुम्हाला देत असते। तुम्ही साईजसुद्धा बघू शकता आणि नेहमी एवढीच साईज असते आपली चपातीची। आणि चपातीचे माझे जे रेट आहेत ना ते प्रत्येकाला वेगवेगळे आहेत। मेसमध्ये तर मी डब्यामध्ये चपाती देते, पण जर कोणाची डेलीची ऑर्डर असेल म्हणजे 50 फूटच्या चपात्या असेल तर मी 8 रुपयाला एक चपाती देते। आणि बाकी जर 30-40 चपात्या अशा असेल तर मी 60 रुपयाला एक चपाती देते। म्हणजे कोणी मेस वगैरे चालवतात त्यांच्यासाठी हे रेट आहेत। आणि जर कोणाकोणाला असं ऑर्डर्सप्रमाणे घरगुती घरासाठी चपाती हवी असेल, मग त्यांच्या 10 असो, 5 असो, 8 असो अशी सुद्धा मी चपाती देते, पण त्याचे चार्जेस वेगळे आहेत। कारण ते देणं, घरी जाऊन देणं परवडत नाही, तर ते 10 ते 12 रुपयाला आपण एक चपाती देत। फर्स्ट व्हिडिओ माझा 1 मिलियनच्या पण प्लस गेला, 1,000,000.6 लाख असा तो व्हिडिओ गेलेला की 20 रुपयाला चपाती घेतली। खरं सांगू का, तेव्हा मला 1च वीक झाला होता स्टार्टअप करून आणि मला अंदाजा नव्हता मी किती प्राईस ठेवावी काय। प्लस मी गहू पण जे आहेत ना ते 50 रुपये किलोचे गहू वापरते। त्यात माझा गॅस सिलेंडर जो आहे तो मी ब्लॅकने भरते, कारण माझ्याकडे पासबुक नाही आहे, तर मला 1500 रुपयाला गॅस सिलेंडर पडतो। आणि ते सगळं मी कॅल्क्युलेशन करून अचानक ऑर्डर आल्यामुळे पहिलीच ऑर्डर होती ती चपातीची, तर मी त्या हिशोबाने माझ्या पद्धतीने ते रेट घेतले होते। आता मी सगळं कॅल्क्युलेशन काढलेलं आहे आणि मला कळालेलं आहे की योग्य पद्धत आणि योग्य प्राईस काय आहे, आणि तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार।